मुख्यमंत्रीपदाचं मला स्वप्न पडत नाही, सीएमचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या ठाकरेंचं शिर्डीत वक्तव्य, तर ठाकरे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, राऊतांचा पुनरुच्चार। विरोधकांनी दिलेली पंतप्रधान पदाची ऑफर धुडकावली, गडकरींचा गौप्यस्फोट, भूमिकेशी तडजोड न करणारे गडकरी पंतप्रधान हवेत, अनेक विरोधकांची भूमिका। दोन दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, केजरीवालांची घोषणा, महाराष्ट्रासोबत दिल्लीच्याही विधानसभा निवडणुका घेण्याचं आव्हान। बहिणींना 1,500 रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर ठाकरेंकडूनही लाडकी बहीण योजनेवरून समाचार। जुन्या पेन्शनऐवजी नव्या पेन्शन योजनेचं समर्थन करणाऱ्या केसरकरांविरोधात घोषणाबाजी, शिर्डीमधल्या अधिवेशनात गोंधळ, तर ठाकरेंकडून जुन्या पेन्शनचं आश्वासन। तीन वर्षांपूर्वीच्या गोळीबार प्रकरणी नाशिकातले ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा, खोटे आरोप करून मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, बडगुजर यांचा पलटवार। धुळ्यात भाजपचे आमदार अमरीश पटेल पवारांच्या स्वागताला, तुम्ही दुसऱ्या पक्षाचे इथे कसे, पवारांचा मिश्किल सवाल, पटेल आणि पवारांच्या भेटीनं राजकीय चर्चा। छगन भुजबळांनी भाषणावेळी हनुमान चालिसाचा आवाज कमी करायला लावल्यानं विरोधकांची टीका, राणा दाम्पत्यानं भुजबळांसमोर चालिसा म्हणावी, राऊतांचं आव्हान। नांदेडमध्ये लाडक्या बहिणी संवाद कार्यक्रमात साडी वाटपावरून गोंधळ, साड्या लुटण्यासाठी महिलांची झुंबड। जालन्यात जुन्या वादातून घरावर गोळीबार, गोळीबाराच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर, आरोपीला अटक, पोलिसांकडून शस्त्रसाठा जप्त। लालबाग राजाची चरणस्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजल्यापासून बंद, तर मुखदर्शनाची रांग उद्या रात्री 12 नंतर बंद, तर पुण्याच्या दगडूशेठच्या दर्शनाला अलोट गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।